सर्वांना आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण 36 साईजची कटोरी ब्लाउजची स्टिचिंग आपण कंप्लीट करणार आहोत। तर काल आपण फ्रंट पार्ट आपण पूर्णपणे स्टिच करून घेतलेला आहे, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा, ठीक आहे। आता आज आपण ह्याची भाई जोडणार आहोत, फ्रंट पार्ट बॅक पार्ट आपण जोडणार आहोत शोल्डरला आणि फिटिंग पूर्णपणे कंप्लीट करणार आहोत। ब्लाउजची पूर्ण आज ब्लाउज आपला कंप्लीट होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा, ठीक आहे। आणि गळ्याला गोट वगैरे सुद्धा आपण व्यवस्थित पाइपिंग लावणार आहोत, स्टेप बाय स्टेप आपण सर्व काही शिकणार आहोत, पाहणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करायला नक्की विसरू नका, ठीक आहे। आपण सर्व काही स्टेप बाय स्टेप सर्व काही शिकणार आहोत। काहीतून पाठीमागचे व्हिडिओ आपले पाहिले नसतील तर जाऊन नक्की पहा, आपण ते पण सविस्तरपणे सर्व काही शिकलेलं आहे, ठीक आहे। आजच्या ब्लाउजमध्ये आपण पूर्णपणे सविस्तर टिप्स ट्रिक्स सुद्धा पाहणार आहोत। फिटिंग फिनिशिंग कशी व्यवस्थित आणायची आहे, आपली फिटिंग लाईन सरळ कशी आणायची आहे जेणेकरून आपली फिटिंग व्यवस्थित बसेल, हे सर्व आपण पाहणार आहोत। लाईव्हला सुद्धा आपण लाईव्ह काल घेतलेलं होतं, लाईव्हला कोण कोण आलेलं होतं, जे लाईव्हला आले नव्हते त्यांनी लाईव्ह जाऊन नक्की आपला पहा कालचा झालेला, त्याच्यात काही समस्या तुमचे प्रॉब्लेम जर तुम्हाला असतील तर त्याच्यातून तुम्हाला सॉल्व्ह होऊन येतील दिसतील, ठीक आहे। त्याच्यामुळे आपण नेक्स्ट लाईव्ह घेणार आहोत, त्यावेळेस सुद्धा सर्वांनी कंटिन्यू लाईव्हला राहा। आता आपण भाई जोडणार आहोत, फिटिंग पाहणार आहोत, गोट बसवणार आहोत गळ्याला फ्रंट पार्टला आणि शोल्डर जोडणार आहोत, फिटिंग व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करणार आहोत। लक्ष देऊन व्हिडिओ पहा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, ठीक आहे। सर्वप्रथम आपण बॅक पार्ट रेडी करणार आहोत। बॅक पार्टला पहा गोट न बसवता कशी फिनिशिंग सहित बॅक पार्टचा आपला गळा आपल्याला व्यवस्थित करायचा आहे रेडी, ते आपण शिकणार आहोत। ज्यांना गोट अजून येत नाही, गोट करता येत नाही, गळ्याला पाइपिंग करता येत नाही, त्यांच्यासाठी ही आजचा व्हिडिओ ही ट्रिक व्यवस्थित अशी छान अशी समजून येणार आहे, म्हणजेच तुम्ही ट्रिकमधून तुम्ही शिकणार आहात। जर गोट पाइपिंग करता येत नसेल तर ही ट्रिक नक्की वापरा, पण ही ट्रिक फक्त अस्तरच्या गळ्यासाठीच उपयोगी पडते, अस्तरच्या ब्लाउजसाठीच उपयोगी पडते। पहा इथं आपण पॉईंट घेतलेला आहे शोल्डर पट्टीचा, ठीक आहे। आणि ह्या पॉईंटमधून आपल्याला तिरका टेप ठेवून आपल्याला बॅक पार्टचा गळा घ्यायचा आहे, बॅक गळा, ठीक आहे। गळ्याचं माप घ्यायचं आहे, आपलं गळ्याचं माप किती आहे तर 10 इंच आहे, तर तिरका टेप ठेवून आपण गळ्याचं माप 10 इंच आपण घेणार आहोत, तिथं 10 इंचचा पॉईंट आपण देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने, ठीक आहे। पहा आता काय करायचं आहे आपल्याला, ह्या पॉईंट बसून आपल्याला सरळ पूर्णपणे तिरकं टेप ठेवून आपण गळ्याचं माप टाकले ना, इथून ह्या गळ्यात पॉईंट बसून वरती सरळ आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि आपल्याला इथं रेष आखून घ्यायची आहे, म्हणजे इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे गळा आखण्यासाठी, ठीक आहे। इथून इथं आपल्याला काय करायचं आहे, हे माप आपलं जास्त घ्यायचं आहे, ठीक आहे। इथून इकडे ही दोन्ही आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे पॉईंट। इथून इथं आपण लाईन जास्त का घेतली, जर गळा आपल्याला पसरट हवा असेल तर ही लाईन जास्त ओढून घ्या, आणि गळा जर तुम्हाला पसरट हवा नसेल तर इथपर्यंतच आपण पॉईंट घ्यायचा आहे, ठीक आहे। लक्षात घ्या, गळा आपल्याला पसरट हवा आहे म्हणून आपण ही रेष इथपर्यंत लांब आखली आहे, वरच्या अंतरापेक्षा खालचं अंतर आपण जास्त घेतलेलं आहे, लक्षात घ्या, ठीक आहे। आणि आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायचा आहे, ठीक आहे। तुम्हाला गळा पसरट हवा नसेल तर खाली सुद्धा तेवढाच पॉईंट घ्या, म्हणजे समान बॉक्स काढा। ही लाईन तिरकी कशासाठी काढली आहे, म्हणजे जास्त का घेतला आहे आपण, गळा आपल्याला पसरट हवा आहे म्हणून। अजून एकदा सांगते, लक्षात द्या, इथं सुरुवातीला थोडा व्हिडिओ पुसट येतोय पण पुढे येणार नाही, लक्ष द्या, त्याच्यामुळे शेवट पण व्हिडिओ नक्की पहा। इथं आपण 1.5 इंचावर पॉईंट घेतला आहे तिरका टेप ठेवून, आणि ह्या पॉईंटमधून आपल्याला अर्धा गोलाकार काढून व्यवस्थित पद्धतीने आपल्याला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। कशा पद्धतीने ते पहा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पहा इथं टिप्स नक्की सांगत आहे तुम्हाला। आणि आता ह्या आकाराला काय करायचं आहे, आपल्याला टोकदार पेनाने काय करायचं आहे, त्याच्यावरती आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे असंच व्यवस्थित पद्धतीने, जेणेकरून पुढचा भाग तुम्हाला सांगते पाठीमागचा पण भाग आपल्याला त्या पद्धतीने त्याच अंतरावरती शेप देता आपल्याला येईल, म्हणून कशासाठी आपण हे करतोय ते पहा, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा। पहा इथं आपण पेनाने आपण हे ट्रेस करून घेतलं आहे, जास्त पण दाबू नका, पण बऱ्यापैकी ट्रेस करा, म्हणजे पाठीमागं असे उठल। पहा इथं कसं पेनाने ट्रेस केल्या उठलेलं आहे, ते समजलं। आता काय करायचं आहे, तुम्ही जिथं ट्रेस केलेलं आहे त्याच्यावरतीच तुम्ही पुन्हा एकदा चॉकने काय करा, व्यवस्थितपणे पेनाने करू नका व्यवस्थित, ठीक आहे। चॉकच घ्या, पहा इथं मी चॉक घेते, चॉक घेऊन दाखवते, व्यवस्थित चॉकनेच आहे असं ट्रेसवरती तुम्ही व्यवस्थित चॉकने आहे असा शेप जो आहे ना तो ड्रॉ करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, ठीक आहे। इथून पुढे काय करायचं आहे ते स्टेप बाय स्टेप सांगत आहे, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथं खास द्यायची आहे आपल्याला, छोटा कट द्यायचा आहे. ती व्यवस्थित आपल्याला दोन्ही पार्ट जॉईन करताना, गळ्याचा शेप देताना, स्टिच करताना ते उपयोगी आपल्याला येणार आहे. पहा इथं दोन्ही फोल्ड केलेलं आपलं पूर्ण ओपन करायचं आहे बॅक पार्ट. पहा अशा पद्धतीने आपला शेप बरोबर पसरट गळ्याचा आलेला आहे, ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता ही काच घेतलेली आहे ना, ती बरोबर आपल्याला काय करायचं आहे ती बरोबर तुम्हाला सांगते. हा बॅक पार्टचा मेन पार्ट आहे ना, मेन पीस, मेन फॅब्रिक, ती आपल्याला घ्यायची आहे. पहा इथं उलट बाजू आहे की नाही, ती आपल्याला खाली करून घ्यायची आहे, म्हणजे सुलट बाजू वरच्या साईडला आपल्याला करून घ्यायची आहे. लक्षात घ्या, उलट बाजू खाली करायची आहे, सुलट बाजू वरच्या साईडला करून घ्यायची आहे. आणि त्या सुलट बाजूवरती तुम्हाला व्यवस्थित बॅक पार्ट अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने उलट बाजू वरती आणि उलट बाजू खाली, सुलट बाजू वरती, अजून लक्षात घ्या, ठीक आहे. पहा आणि ही बरोबर जो आकार आपला दिलेला आहे तो आकार बरोबर वरच्या साईडला आलेला पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायला आपल्याला तो आकार दिसला पाहिजे ह्या पद्धतीने, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने एकावर एक पार्ट आपण ठेवून घेतले आहे. आता इथं पाव इंचावरती व्यवस्थित आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही पार्ट आपल्याला जॉईन करण्यासाठी टिप आपल्याला इथं मारून घ्यायची असते. अशा पद्धतीने पहा इथं व्यवस्थित टिप मारता नाही, पण इथं व्यवस्थित टिप मारा, अजिबात इकडं तिकडं कमी जास्त अंतर घेऊ नका, ठीक आहे. स्टिचिंग तुम्ही जर नवीन करत असाल तर व्यवस्थित स्लोनीच करा, नंतर हळूहळू स्पीड तुम्हाला बरोबर येतच, ठीक आहे. हळूहळू सुरुवातीला केलं तरच व्यवस्थित फिनिशिंगची टीप व्यवस्थित येते. पहा अशा पद्धतीने इथं आपली टीप व्यवस्थित आलेली आहे, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही इथून आपल्याला इथपर्यंत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. 5 नंबरवरती घेतली तरी काही हरकत नाही. इथून आपल्याला 5 नंबरवरती टीप मारून घ्यायची आहे, पूर्ण त्या आकाराला पर्यंत नाही, त्या आकारापासून अर्धा एक इंच वरती घ्यायचं आहे आणि मग टीप मारून घ्यायची आहे. पहा, ठीक आहे. अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आपल्याला, ह्या आखलेल्या ड्रॉ केलेल्या आकारावरती गळ्याच्या पूर्णपणे आहे अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. बघा, विदाऊट कॅनव्हासचा गळा कसा शेपनी काढायचा, ती पद्धत, ती ट्रिक, ती सविस्तर माहिती तुम्हाला ह्याच्यात सांगत आहे. इतर कुठेही तुम्हाला सांगितलेली नसेल. विदाऊट कॅनव्हासचा कसा गळाचा आकार शेप द्यायचा आहे ती पद्धत ही आहे. कॅनव्हासचा पण आपण कसा गळा काढायचा ते आपण पुढे शिकणार आहोत, ठीक आहे. त्यामुळे ही ट्रिकसुद्धा सविस्तर इझिली तुम्ही शिकून घ्या. ज्यांना गोट येत नाही त्यांना फिनिशिंग सहित गळ्याला व्यवस्थित फिनिशिंग देण्यासाठी ही ट्रिक तुम्हाला फायद्याची ठरणार आहे. पहा अशा पद्धतीने गळ्यावर शेपवरती आपण बरोबर टीप मारून घेतलेली आहे. बरोबर धागा कट करून घ्या व्यवस्थित. आणि आता काय करायचं आपल्याला, व्यवस्थित कात्री करून कात्री घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने. आणि आपल्याला व्यवस्थित आतून पूर्णपणे पाव इंच अंतर सोडून आपल्याला ते मधला भाग कट करून घ्यायचा असतो. पाव इंच अंतर ठेवा, पाव ते अर्धा इंच, ठीक आहे, अंतर ठेवा. पाव इंच ठेवलं तरी काही हरकत नाही. व्यवस्थित ही पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्या. जास्त पण कमी अंतर ठेवू नका, पाव इंच तरी अंतर ठेवा, ठीक आहे. जेणेकरून तुमचा पलटी केल्यानंतर ब्लाऊज गळा पलटी केल्यानंतर तिथं कापड फिसकटणार नाही, ह्याची काळजी घ्या. ह्याच्यासाठी पाव इंच तरी अंतर ठेवायचं आहे, पाव ते अर्धा इंच, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला कट देऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने, ठीक आहे. कट देऊन घ्यायचे आहे, तिरकी कात्री देऊन कट देऊन द्यायचे आहे त्याला व्यवस्थित तिरक्या पद्धतीने. आणि व्यवस्थित पद्धतीने अर्धा एक इंचावर कट देऊन घ्या व्यवस्थित, जेणेकरून आपला शेप व्यवस्थित पलटी केल्यानंतर शेप व्यवस्थित उठून येईल, ठीक आहे. अशा पद्धतीने पहा, इथं कट देताना तुम्ही अजिबात टीप मारलेली कट होणार नाही याची काळजी मात्र नक्की तुम्हाला घ्यायची आहे. जेणेकरून तुमची धागा जर कट झाला टीप मारलेला तर पूर्ण तुमची गळ्याची फिनिशिंग बिघडणार आहे, गळ्याची टीप पूर्ण उसवत जाणार आहे, ठीक आहे. पहा अशा पद्धतीने हात आतमध्ये घालायचा आहे तुम्हाला अशा पद्धतीने. आणि इथं आपल्याला हा पार्ट अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचा आहे. हा भाग आतल्या आत घातलेल्या हातामध्ये बोटामध्ये हा भाग आपल्याला गुंतवून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि अशा पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला ती पार्ट बरोबर आतल्या साईडला जाईल आणि वरती बरोबर सुलट बाजू वरती येईल. पहा अशा पद्धतीने, ठीक आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता काय करायचं आहे आपल्याला, व्यवस्थित पद्धतीने इथं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित पद्धतीने, ठीक आहे. व्यवस्थित अगोदर पार्ट करून घ्या व्यवस्थित आणि मग टीप मारून घ्या. इथं आपल्याला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे,
इथपर्यंत समजलं. आणि टीप मारताना व्यवस्थित कापड करून घ्या, खालचं वरचं करून घेऊ नका किंवा अस्तर वगैरे इकडं तिकडं दुमडून देऊ नका. त्याच्यामुळे तुमचं अस्तर वगैरे मग ती तिथं चुरगळलेली येईल आणि कमी पडल्यासारखं खेचल्यासारखं इथं जाणवेल. त्याच्यामुळे व्यवस्थित अस्तर आणि ब्लाऊज पीस वरचा व्यवस्थित करून घ्या सरळ आणि मगच इथं टीप मारून व्यवस्थित घ्या. ठीक आहे. आता काय करायचं आहे, इथं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. ही टिप मारल्यानंतर पुढं काय करायचं आहे ती सांगतच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका. आणि नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता काय करायचं आहे, आपल्याला ह्या गळ्यावरती व्यवस्थित अशा पद्धतीने दाबटीप आपल्याला इथं सुद्धा टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित शेप करून घ्या, व्यवस्थित अगोदर शेप करून घ्या, मगच टीप टाकायला सुरुवात करा. ठीक आहे. अशा पद्धतीने बोटाने करा. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित पद्धतीने इथं दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप जास्त बाहेर पण येऊन देऊ नका. ठीक आहे. आणि जास्त आत पण मारू नका. व्यवस्थित कोपऱ्यावरतीच व्यवस्थित टीप मारेल जा आणि व्यवस्थित पद्धतीने बोटाने असे व्यवस्थित त्या कापडाला व्यवस्थित फिनिशिंग द्यायची आहे. कापड असे बाजूला दोन्ही हात काढायचे नाहीत. असे व्यवस्थित हाताने आणि बोटाने कापडाला फिनिशिंग देत व्यवस्थित कापड करत आपल्याला तिथं टीप मारायची असते, जेणेकरून तिथं टीप आपली व्यवस्थित येईल. ठीक आहे. एका हाताने असे कापड सरकवत जा आणि एका हाताने व्यवस्थित कापड बोटाने करत जा. व्यवस्थित ते जुळवून घेत जा आणि तिथं दाब टीप देत जा. जसा का आपला शेप आहे त्या पद्धतीने इथं तुम्ही टीप देत जा. इथपर्यंत समजलं तुम्हाला. हा बॅक पार्ट अशाच पद्धतीने तुम्ही गळ्याची डिझाईन, कोणत्याही प्रकारची डिझाईन तुम्ही तयार करू शकता विदाउट कॅनव्हास. ओके. आता काय करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित पद्धतीने हा पार्ट पलटी करून आपल्याला व्यवस्थित पद्धतीने घ्यायचा आहे. पार्ट हा पलटी करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती टीप मारायची असते. म्हणजे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जो सुट्टा असतो ना आपला तो जॉईंट होतो. आणि ती टीप मारताना 5 नंबरवरती टीप मारायची असते आपल्याला. गळा बघा इथं पसरट आहे म्हणून आपण तिथं अशा पद्धतीने शेप देण्यासाठी खाली आपण जास्त लांबडी रेष म्हणजे ड्रॉ केलेली होती. ठीक आहे. आता आपण पार्ट पलटी करून इथं टीप मारून घेणार आहोत व्यवस्थित पद्धतीने. हे कापड ह्याच्यासाठी आपण ठेवलं होतं कटिंग करताना की इथं आपल्याला टीप मारताना जास्त ॲडजस्टमेंट करावी लागणार नाही म्हणून. ठीक आहे. नाही तर इथं कापड कमी जास्त पडतं बरोबर कटिंग केल्यानंतर, त्याच्यामुळे एक्स्ट्रा कट करायचं असतं कापड आपल्याला, मेन कापड. ठीक आहे. आता इथं आपण व्यवस्थित टीप मारून घेणार आहोत. ही टीप तुम्ही 5 नंबरवरती शक्यतो मारून घ्या. आता ही पूर्णपणे जॉईन केल्यानंतर आपल्याला तिथला भाग एक्स्ट्राचा जो असतो ना तो एक्स्ट्राचा भाग आपल्याला तिथं कट करून घ्यायचा असतो. हा पण भाग आपल्याला पार्ट जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हाताने व्यवस्थित कापड सरळ करून घ्या, प्रेस करून घेत जा व्यवस्थित, म्हणजे तिथं चुरगळणार नाही आणि तिथं व्यवस्थित असं चुरगळल्यासारखं होणार नाही, कापडाला फुगा येणार नाही, याची मात्र काळजी नक्की घ्या. ठीक आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा जा, नक्की सांगत जा आणि आपले व्हिडिओ आवडतात का हे सुद्धा सांगत जा. ठीक आहे. लाईक करायला विसरत जाऊ नका, कमेंट करायला सुद्धा छान छान विसरत जाऊ नका. आपले व्हिडिओ शेअरसुद्धा करत जा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील आणि आपले व्हिडिओला चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा इथं आता आपण ही राहिलेलं एक्स्ट्राचं कापड आपण इथं कट करून घेणार आहोत. ह्याच्यानंतर आपण प्रिन्स कटला सुरुवात करणार आहोत, प्रिन्स कट ब्लाऊजला. तोही व्हिडिओ पूर्णपणे आपण डायग्राम पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप. त्याच्यानंतर आपण डायग्राम पाहणार आहोत, त्याच्यानंतर आपण कटिंग पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण स्टिचिंग पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्व स्टेप बाय स्टेपच आपण घेणार आहोत. व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका, व्हिडिओ स्किप करत जाऊ नका, शेवटपर्यंत पाहत जा. ठीक आहे. आता इथपर्यंत समजलं तुम्हाला. जर आणखी ही 36 साईजची ब्लाऊज कटिंग आहे, कटोरी ब्लाऊज 36 साईजची कटोरी ब्लाऊज कटिंग ही आहे, ही आपण पाहत आहोत ह्याची स्टिचिंग. तर आणखी साईजची जर तुम्हाला कुठल्या साईजचं जर ब्लाऊजची कटिंग पाहिजे असेल, स्टिचिंग पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आपण ती सुद्धा कटिंग स्टिचिंग नक्की पाहूयात. पहा इथं आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता हा आपल्याला ह्याला टक्स टाकून घेण्यासाठी पॉईंट आपल्याला इथं घ्यायचे आहेत. बॅक पार्टला टक्स टाकण्यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्या व्यवस्थित पद्धतीने, म्हणजे दुमडून घ्या आणि इथं आपल्याला व्यवस्थित पद्धतीने पॉईंट घ्यायचा आहे. कशासाठी? टक्स टाकण्यासाठी. जे बॅक पार्टला टक्स असतो ना आपला उभा, त्यासाठी. तो कशा पद्धतीने किती अंतरावर द्यायचा ते पहा. इथून इथं आपल्याला 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन आपलं
सोडून द्यायचं असतं. 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या आणि तिथून आता इथपर्यंत आपल्याला टेप ठेवून जे माप भरेल ना त्याचा निम्मा करायचा असतो आणि त्याचा निम्मा पॉईंट इथं आपल्याला निम्म्यावरती द्यायचा असतो. म्हणजे 4 भरलं तर 8 द्या, 9 भरलं तर 4.5 द्या, अशा पद्धतीने दोन्हीचा मध्य काढून आपल्याला इथं पॉईंट द्यायचे असतात. आता ह्या पॉईंटपासून आपल्याला दोन्ही साईडला अर्धा इंचाचा पॉईंट आपल्याला घ्यायचा असतो. ते टक्ससाठी, टक्स टाकण्यासाठी, म्हणजे अर्धा इंच आपण कटिंग करताना घेतलं होतं ना, म्हणजे अर्धा मिळून 1 इंच ते कट पूर्णपणे या स्टिचिंगमध्ये गेलं पाहिजे. त्याच्यामुळे आता इथून वरती आपण 4 ते 4.5 इंचावरती पॉईंट घ्यायचा असतो आणि हा पॉईंट दोन्ही आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि आता कडेचे सुद्धा पॉईंट अशा पद्धतीने आपण जॉईन करून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. आणि ह्याच आपण ड्रॉ केलेल्या कटवरती आपल्याला आता टिप मारून घ्यायची असते. आता इथं सुद्धा हा पण पॉईंट बघा, इथं सुद्धा बरोबर 4.25 भरत आहे, पाठीमागे 4.25 भरत होतं. इथं बरोबर आपण 4.25 इंचावरती पॉईंट घेतलेला होता, त्याच्याकडे अर्धा इंच सोडायचा आहे. इथून वरती आपल्याला बरोबर 4 ते 4.25 इंचाचा 4.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि दोन्ही जॉईन करून घ्यायचे आहेत आणि हे सुद्धा पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हा बॅकपार्टचे कट आपले दोन्ही टक्स आपले दोन्ही तयार झालेले आहेत. आता हे टक्सवरती बरोबर आपल्याला टक्स टाकून घ्यायचे असतात. पहा अशा पद्धतीने आपण ह्याच्यानंतर डिझाईनचे सुद्धा ब्लाऊज बॅकपार्ट वगैरे, बाही, स्लीव्स वगैरे सुद्धा सगळं काही आपण पाहणार आहोत. तेही इझी पद्धतीने, जास्त तामजाम नाही, जास्त टेन्शन नाही, जास्त ही नाही, तेवढ्या ह्याच्यात सिम्पल आणि इझी आणि अट्रॅक्टिव्ह असे आपण डिझाईन्स पाहणार आहोत. ठीक आहे, पहा अशा पद्धतीने व्यवस्थितपणे आपण टक्स इथं व्यवस्थित टिप मारून घेतली आहे त्या टक्सवरती व्यवस्थित, आणि डबल टिप मारून घ्यायची आहे. टक्स सिंगल टिपवरती टक्स ठेवायचा नाही आपला. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपल्याला दुसरा सेकंड टक्स आपण लाला टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने चिमटी दोन्ही कापड व्यवस्थित पकडा आणि व्यवस्थित आपण अशा पद्धतीने इथं टक्स टाकून घ्यायचा असतो. पहा अशा पद्धतीने डबल टिप टाकून इथे घ्या व्यवस्थित. सुरुवातीला टिप लॉक करायला विसरायची नाही. दोन्ही इथं पार्ट्स समोरासमोर एकसारखे अंतरावरती घ्या, म्हणजे आपला टक्स तिरका येणार नाही. इथं सरळ हाताने व्यवस्थित कापड सरळ करून घ्या आणि व्यवस्थित त्या टक्सवरती व्यवस्थित आपण आखून घेतलेल्या टक्सवरती टिप मारत जा. शेवटी शिलाई लॉक करायला विसरत जाऊ नका. इथं आपल्याला डबल टिप टाकायची असते, शिलाई लॉक करायला विसरायची नाही सुरुवातीला आणि शेवटसुद्धा. प्रत्येक टिप टाकताना सुरुवातीला आणि शेवटला टिप लॉक करायला विसरायची अजिबात नाही. ठीक आहे, आता हा बॅकपार्ट आपला रेडी झालेला आहे. एक्स्ट्रा जे काय असते ना आपले धागे दोरे ते आपण इथे कट करून घ्यायचे असतात, ते ठेवायचं नाही. त्याच्यामुळे आपली फिनिशिंग खराब येते, व्यवस्थित ब्लाऊज दिसत नाही, गबाळे ब्लाऊज आपला दिसतो. त्याच्यामुळे धागे एक्स्ट्राचे जे असतात ना ते लगेच कट करून टाकत जा. पहा इथं आपला बॅकपार्ट अशा पद्धतीने रेडी झालेला आहे. आता ह्याच्यावरती तुम्ही लेस वगैरे लावू शकता, गळ्याला, खाली कमरेला वगैरे, आणि ती कशी लावायची आहे हे सुद्धा आपण नंतर शिकणार आहोत. नो टेन्शन, काळजी घ्यायची नाही. ठीक आहे, जर तुम्ही नवीन शिकत असाल तर ते सुद्धा गोष्ट तुम्हाला शिकवली जाणार नक्की. ठीक आहे, आपले व्हिडिओ बिगिनर्स पाहतात, ह्या हिशोबाने आपण सर्व काही शिकवणार आहोत. पाहितात आपण व्यवस्थित बाहीला जास्त जॉईन करून घेणार आहोत. बाही व्यवस्थित उलट बाजू खाली करायची आहे, सुलट बाजू वरची करायची आहे. लक्षात घ्या, उलट सुलट बाजू बघायची आहे. पहा दोन्ही बाही अशी जुळवून घ्या. जो आपला आतला खोलगट गळा आहे ना तो खोलगट बरोबर बाजू आपली त्या खोलगट बाजूवर अस्तरची गेली पाहिजे, म्हणजे अस्तरची खोलगट बाजू उथळ बाजू बघायची आहे आणि मेन फॅब्रिकची सुद्धा. आणि त्या हिशोबावर उथळ बाजूवर आणि खोलगट बाजूवर आपल्याला ठेवायची असते. त्यानंतरच आपल्याला बाही जॉईन करायची असते. ही गोष्ट विसरू नका. खोलगट उथळ बाजू नक्की अस्तर जॉईन करताना आणि बाही जोडताना सुद्धा खोलगट आणि उथळ बाजू आपल्याला बाहीची लक्षात घ्यायची असते. आता ही बाही आपल्याला व्यवस्थित अस्तरवरती ठेवून व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे. इथं बाही अस्तर जॉईन करताना आपल्याला सुलट बाजू वरती करायची आहे, उलट बाजू खाली करायची आहे. लक्षात घ्या, आणि अस्तर त्याच्यावरती ठेवायचं आहे सुलट बाजूवरती. आणि इथं पाव इंचावरती आपल्याला व्यवस्थित दोन्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेण्यासाठी इथं टिप मारून घ्यायची असते पाव इंचावरती. ठीक आहे, आता इथं आपण टिप मारून घेतली आहे. आता ही काय करायचं आहे आपल्याला, बरोबर ते अस्तर आहे ना ते अस्तर बरोबर व्यवस्थित पलटी करून अशा पद्धतीने घ्यायचं आपल्याला असतं. ठीक आहे, पलटी करून घेतल्यावर हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्या आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने दुमडून घ्या. व्यवस्थित पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा पद्धतीने दुमडून घेतल्यावर ह्याच्यावर दाब टिप आपल्याला टाकायची
असते. इथं दाबटीप टाकून घ्या. इथं दाबटीप व्यवस्थित टाकताना व्यवस्थित मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित पद्धतीने जुळवाजुळव करून घ्या, जेणेकरून अस्तर आपल्या बाहेरच्या साईडला दिसू नये. अस्तर जर बाहेरच्या साईडला दिसलं, टिप मारताना इकडं तिकडं कापड सरकलं आणि त्याच्यामुळं अस्तर जर आतलं दिसलं तर मग ती व्यवस्थित फिनिशिंग दिसत नाही, व्यवस्थित बाही दिसत नाही, खराब दिसतं. त्याच्यामुळे व्यवस्थित दोन्ही पार्ट व्यवस्थित जॉईंट करून घ्या, ही व्यवस्थित प्रेस करून घ्या, सेटल करून घ्या आणि मगच टिप टाका. ठीक आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, व्यवस्थित पद्धतीने ही पूर्णपणे बाही अशी पलटी करून घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच्यावरती इथं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. इथं सुद्धा आपल्याला 5 नंबरची टिप शक्यतो मारून आपल्याला घ्यायची असते. काही गोष्टी जे टिप्स ट्रिक्स सांगत आहे ना ते नक्की तुम्ही फॉलो करत जा आणि सविस्तर व्हिडिओ पूर्णपणे पाहत जा. व्हिडिओ अजिबात आपले स्किप करत जाऊ नका. आपल्या व्हिडिओमध्ये भरपूर काही तुम्हाला शिकाय मिळणार आहे, भरपूर काही समजून येणार आहे, भरपूर काही टिप्स ट्रिक्स आपण सविस्तरपणे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पहा, अशा पद्धतीने व्यवस्थितपणे पूर्णपणे बाही जॉईंट करून घ्यायची आहे. ह्याचा फ्रंट पार्ट कसा स्टिच करायचा आहे ह्याची लिंक नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ती नक्की पहा तुम्ही जाऊन, म्हणजे फ्रंट पार्टसुद्धा तुम्ही कशी स्टिच आपण स्टेप बाय स्टेप केला आहे ते तुम्हाला समजून येईल. एक्स्ट्रा राहिलेलं कापड जे आहे ना, एक्स्ट्रा राहिलेलं कापड आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. राहिलेलं व्यवस्थित कटिंग करताना व्यवस्थित मेन फॅब्रिक करताना अस्तर पण कट होणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्यायची आहे. व्यवस्थित अस्तर बरोबर आपल्याला इथं कटिंग करून व्यवस्थित घ्यायची आहे. कटिंग करताना व्यवस्थित करा, घाई करत जाऊ नका, जेणेकरून तुमची कात्री इकडं तिकडं सरकली तर मग मेन जे आहे ना फॅब्रिक आपलं म्हणजे अस्तरचं ते सुद्धा कट केलं जाईल. पहा, इथं आपण दुसरीसुद्धा बाही जोडून घेतलेली आहे त्याच पद्धतीने, फक्त काय केले आहे उलट सुलट बाजू बघितलेली आहे. पहा, इथं ही बाही मी तुम्हाला व्यवस्थित कशा पद्धतीने स्टिच केली ते सांगते. पहा, अशा पद्धतीने बाही दुमडल्यावरती इथं खोलगट बाजू बरोबर लेफ्ट साईडला येत आहे आणि इथं बाही दुमडल्यावरती बरोबर खोलगट बाजू आपली राईट साईडला येत आहे. ही गोष्ट नक्की लक्षात घ्या. तुमची पण बाही अशीच जोडल्यानंतर आली पाहिजे. ठीक आहे. अस्तरची बाही जोडल्यानंतर तुमची पण अशीच आली पाहिजे. उथळ बाजू आणि खोलगट बाजू व्यवस्थित राईट लेफ्ट साईड पाहिजे आहे. ठीक आहे. जर खोलगट बाजू लेफ्ट साईडला आली असेल एक बाजू तर दुसरी राईट साईडला आली पाहिजे, तरच व्यवस्थित बाही तुमची आली, नाही तर जोडताना बाही चुकणार. ठीक आहे. म्हणजे राईट साईडची बाजू बरोबर लेफ्ट साईडला, राईट साईडची बाजू खोलगट, लेफ्ट साईडची बाजू बरोबर हे अशा पद्धतीने आली पाहिजे. आता दोन्ही बाही दुमडून व्यवस्थित खास देऊन घ्यायची आहे, मध्यंतरी व्यवस्थित दोन्ही अशा पद्धतीने जुळवून घ्या आणि व्यवस्थित इथं आपल्याला खास देऊन घ्यायची आहे, थोडं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला बाही शोल्डरवर जेव्हा जोडतो ना तेव्हा हा मिडल पॉईंट आपल्याला गरजेचा असतो, आवश्यक असतो. त्याच्यासाठी समजून आपल्याला यावं म्हणून आपण इथं खास देऊन घ्यायची असते, म्हणजे बाहीचा मिडल मध्ये आपल्याला निघतो. आता हा काय करायचा आहे, बॅक पार्टवरती आपल्याला काय करायचं आहे, बॅक पार्टीवरती व्यवस्थित फ्रंट पार्ट आपल्याला ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित पद्धतीने. ठीक आहे. शोल्डर जोडण्यासाठी व्यवस्थित पद्धतीने अगोदर इथं फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट व्यवस्थित ठेवून घ्या, जुळवट करून घ्या आणि नंतरच आपल्याला शोल्डर इथं जोडून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर पण अजून टिप्स ट्रिक्स आहे ती नक्की तुम्हाला सांगते, ते काय करायचं ते पहा. त्याच्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला, शोल्डर आणि बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जोडायच्या अगोदर फ्रंट पार्टमध्ये काय चेंजेस करायचे असतात ते तुम्हाला सांगते. आता इथं आपण फ्रंट पार्ट घेतलेला आहे. ठीक आहे. एक फ्रंट पार्ट आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे. आता इथं काय करायचं आहे, आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे. इथून जे माप असतं ना ते माप इथं टाकायचं आहे, हे दोन्ही साईडचं, आणि त्याच्यानंतरच आपल्याला शोल्डर बाही जोडायची असते, लक्षात घ्या. आता इथं काय करायचं आहे आपल्याला, व्यवस्थित पद्धतीने इथं टेप घ्यायचा आहे. टेप घेतल्यानंतर दोन्ही अंतर घ्यायचं आहे व्यवस्थित. हुक पट्टी जी आहे ना, जिथं हुक बसवतो तिथपासून इकडं आपल्याला 1/4 छातीचं माप घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दीड इंच बरोबर आपल्याला शिलाई मार्जिंग आपल्याला घ्यायची असते. 1/4 कंबर आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंग हे दोन्ही पॉईंट घेतले आपण की त्याच्यानंतर जे एक्स्ट्राचा पार्ट आपला असतो ना तो एक्स्ट्राचा पार्ट आपला कट करायचा असतो. पहा, इथं पण बरोबर वरती पण आपल्याला बरोबर 1/4 छातीचं माप घ्यायचं असतं. 1/4 छाती आपली 9 इंच आहे, 36 साईजची 9 इंच 1/4 छाती आहे आणि त्याच्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिंग आपल्याला घ्यायची असते. मग टोटल किती झालं, 9 अधिक 1.5 10.5 इंच. पहा, इथं 10.5 इंचवर आपण पॉईंट घेतलेला आहे. पहा, इथं पाव इंच आपलं एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं असतं. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता हे वरचे आणि खालचे पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपलं एक्स्ट्राचं कापड तिथलं आपल्याला कट करता येईल. पहा, अशा पद्धतीने ही पॉईंट जॉईन करून आपण घेतले आहेत. आता ह्याच्यावर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि मग आपल्याला राहिलेला पार्ट कट करून घ्यायचा आहे. अगोदर टिप मारून घ्या मगच कट करा.
पहा ह्याच्यावरती पण आपल्याला तसंच करायचं आहे. फक्त ह्याचं काय करायचं आहे, तो हुकपट्टीचा पार्ट होता आणि आता हा लूकपट्टीचा पार्ट आहे. लूकपट्टीचा पार्टवरती माप घेताना व्यवस्थित तिथून पुढं घ्यायचं नाही, तिथं जिथं हुक अडकवतो ना तिथून अलीकडचं आपल्याला माप घ्यायचं असतं, लक्षात ठेवा. इथून इथं आता आपल्याला 1/4 छातीचा 1/4 कंबरचं माप टाकायचं आहे आणि त्याच्यावरती 1.5 इंच शिलाई मार्जिंग आपल्याला ॲड करायची आहे. त्या पॉईंटच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिंग ॲड करून तिथं पॉईंट देऊन घ्यायचं आहे. आता तिथून पुढं जी कापड राहिलं ना ते आपलं एक्स्ट्राचं कापड आहे. आता इथं सुद्धा 1/4 छातीचं माप आपल्याला टाकायचं आहे. इथं सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. जिथं आपण हुक अडकवतो ना ती बाजू आपल्याला सोडून द्यायची आहे आणि त्याच्या अलीकडून आपल्याला माप घ्यायचं आहे, हुक अडकवायच्या अलीकडून. ठीक आहे, म्हणजे लूकपट्टी त्याला असं म्हणायचं. आणि तिथून इकडं आपल्याला बरोबर 1/4 छातीचं माप टाकायचं आहे. 1/4 छाती 36चं 1/4 9 आला, 9 इंच आणि 9 अधिक 1.5 इंच म्हणजे 9 अधिक 1.5 इंच म्हणजे बरोबर 10.5 इंच बरोबर आपलं इथं येत आहे, बरोबर. आणि इथं सुद्धा आता 10.5 इंचावरती पॉईंट घेतल्यानंतर आपल्या इथं सुद्धा 1/2 इंच कापड एक्स्ट्राचं राहिलेलं दिसते. पहा आता ही एक्स्ट्राचं राहिलेले पॉईंटचं कापड आहे, कापडाचे पॉईंट आहेत ना ते आपल्याला दोन्ही जॉईंट करून घ्यायचे आहे, म्हणजे एक्स्ट्राचं कापड आपल्याला कट करून घेता येतं. ही ट्रिक आणि ही टिप नक्की लक्षात ठेवा आणि ही महत्त्वाची आहे. ह्याच्यामुळे तुमची फिटिंग आणि बाही व्यवस्थित परफेक्ट बसणार आहे, कमी जास्त होणार नाही आणि फिटिंगसुद्धा व्यवस्थित तुमची येणार आहे. हे एक्स्ट्राचं कापड असतं, हे नक्की माप टाकून घेत जा आणि मगच तुम्ही फिटिंग करत जा, म्हणजे ब्लाऊज तुमचा व्यवस्थित सविस्तर बसेल. ठीक आहे, आता काय करायचं आहे, दोन्ही एक आपल्याला टिपेवरती आपल्याला दोन्ही आखून घेतलेला लाईनवरती टिप मारून घ्यायची असते आपल्याला. ठीक आहे, आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, गोटपट्टी आणि आपल्याला बाही बसून घ्यायची आहे. आता ह्या हे आपण रेष जी आखलेली आहे ना ह्या रेषवरती तुम्ही टिप मारून घ्या सरळ व्यवस्थित आणि टिप मारून घेतल्यानंतर जे राहिलेलं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अगोदर टिप मारून घ्या, त्याच्या अगोदर कापड कट करू नका, एवढी गोष्ट नक्की लक्षात ठेवा. दोन्ही ह्याच्यावर बरोबर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा राहिलेलं कापड आपल्याला बरोबर कट करून घ्यायचं आहे. ह्याच्यानंतरच आपल्याला आता शोल्डर बसवायची, जॉईंट करायची आहे, बाही बसवायची आहे आणि गोट पण गळ्याला करून घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर हे काम नक्की करायचं आहे आपल्याला, म्हणजे बाही वगैरे बसवली की आपल्याला फिटिंग बरोबर लगेच करता येते. पहा इथं सुद्धा आपण टिप मारून घ्यायची आहे, त्याच्यानंतरच आपल्याला व्यवस्थित हे भाग राहिलेला कट करून घ्यायचा आहे. इथपर्यंत समजलं. फिटिंग कशी व्यवस्थित येत नाही, काय व्यवस्थित येत नाही, त्याच्या ह्या मेन गोष्टी आहेत. ह्या गोष्टी तुम्ही जर केल्या, फॉलो केल्या तर तुमची फिटिंग व्यवस्थित येणार, अजिबात चुकणार नाही. कारण कटिंग केल्यानंतर स्टिचिंग करताना कधी कधी इकडं तिकडं कापड सरतं, कधी कधी इकडं तिकडं कमी जास्त कापड होतं. त्याच्यामुळे 1/4 छाती 1/4 कंबरचं पुन्हा एकदा माप आपल्याला घेऊन टाकायचं असतं. पहा इथं आता आपल्याला गोटपट्टी क्रॉसपट्टी बसवून घ्यायची आहे. गोटपट्टी ठीक आहे बसून घ्यायची असते, म्हणजे गळ्याची पायपिंग आपल्याला इथं करायची असते. इथं आपण पट्टी कट करून घेतली होती क्रॉसपट्टी बरोबर. गोटसाठी कटिंग करताना तुम्ही तो व्हिडिओ पहा, नक्की तुम्हाला समजेल कशी क्रॉसपट्टी गोट पायपिंगसाठी व्यवस्थित कटिंग करायची असते, गोट व्यवस्थित येण्यासाठी. पहा इथं आता दोन्ही फोल्ड करून व्यवस्थित आपल्याला 1/2 इंचावरती इथं आपल्याला टिप मारून व्यवस्थित पद्धतीने घ्यायची असते. इथं टिप मारून घेताना व्यवस्थित 1/2 इंचावरतीच अंतर घ्या, जास्त कमी अंतर घेऊ नका. कमी जास्त अंतर घेतलं तरी तुमचा गोट इथं लहान मोठा येणार आहे, एकसारखा येणार नाही, व्यवस्थित फिनिशिंगनुसार दिसणार नाही. इथं पहा अशा पद्धतीने. आणि क्रॉसपट्टी बसवताना, गोट पायपिंग बसवताना ही पट्टी जी हातातली आहे ना ती व्यवस्थित अशी खेचायची आहे आणि खेचत आपल्याला बसवायची आहे, जेणेकरून आपला गोट व्यवस्थित गळ्याबरोबर बसतो, उलटा पडत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. इथं 1/2 इंचाचं एक्स्ट्रा कापड ठेवून आपल्याला आतमध्ये दुमडायचं असतं, जेणेकरून आपल्या गोटला व्यवस्थित फिनिशिंग येते. पहा इथं दाबटीप टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला इथं आता कट मारून घ्यायचे आहे तिथं व्यवस्थित पद्धतीने, म्हणजे खाच मारून घ्यायचे आहेत, कट मारून घ्यायचे आहेत. आणि इथं सुद्धा धागा कट होणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्या. इथं खाच आणि कट मारून घ्यायला विसरू नका, जेणेकरून आपल्या पायपिंगचा आकार शेप व्यवस्थित येतो. पहा अशा पद्धतीने व्यवस्थित ती पट्टी आता दुमडून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने इथं आपल्याला गोल खाचेमध्ये व्यवस्थित टिप मारत जायची आहे. पहा अशा पद्धतीने आपल्याला गोट बनवायचा असतो, करून घ्यायचा असतो. सुरुवातीला टिप लॉक करून घ्यायला विसरू नका. इथं एका हाताने व्यवस्थित पद्धतीने अशी पट्टी पकडायची आहे, एका हाताने कापड पकडायचं आहे फ्रंट पार्टचं आणि अशा पद्धतीने इथं आपल्याला व्यवस्थित गोट बसवत जायचं आहे. इथपर्यंत समजलं. तुम्हाला पायपिंग कशी करायची, गोट कशी करायची हे जर सविस्तरपणे तुम्हाला डिटेल पाहिजे असेल ना व्यवस्थित,
तर एकदम जवळून तर कमेंट करून नक्की सांगा, त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवील की गोट पायपिंग व्यवस्थित कशी बसवायची ते. पहा अशा पद्धतीने व्यवस्थित हात पकडत व्यवस्थित पद्धतीने तो गोट आपल्याला बसवून घ्यायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ह्याच्या ब्लाऊजची पूर्णपणे फिटिंगसुद्धा आपण आज पाहणार आहोत. हा ब्लाऊज आजचा आपला कंप्लीट होणार आहे. पहा अशा पद्धतीने आपण इथं पूर्णपणे अशा पद्धतीने व्यवस्थित गोटला पायपिंग करून घेणार आहोत. व्यवस्थित पद्धतीने गोटची पट्टी क्रॉस पट्टी पकडत पाठ पकडत आपल्याला ही टिप मारून घ्यायची असते. खालची पट्टी आपली त्या टिपीमध्ये आलेली पाहिजे, आपण पलटी केलेली दुमडलेली, नाही तर मग गोट आपला पूर्ण तिथं उसवतो. लक्षात घ्या. इथं धागा कट करून घ्या. पहा अशा पद्धतीने आपली गोटची पायपिंग आलेली, गोट आलेला आहे, गळ्याची पायपिंग आलेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता हा पूर्णपणे ही जशी पायपिंग आपण केलेली आहे ना त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या पण साईडची आपल्याला पायपिंग करून घ्यायची असते. लक्षात घ्या. ह्याच्यासुद्धा आपल्याला गोट तसाच बसून घ्यायचा आहे. फक्त इथं काय करायचं आहे, इथं आपल्याला खालून जे सुरुवात करायची असते ह्या साईडला, आणि ही बरोबर आपण क्रॉसपट्टी दुमडून अशी घेऊन इथं बरोबर सुरुवातीला सुद्धा आपण सुरुवातीपासून इथून बसवायची असते. अर्धा इंच कापड आपल्याला पुढं ठेवायचं असतं इथं सुद्धा, आणि इथं अर्धा इंच कापड पुढं ठेवून ते अशा पद्धतीने दुमडून आपल्याला घ्यायचं असतं. दुमडून अशा पद्धतीने कापड घेतल्यामुळे इथं आपली फिनिशिंग व्यवस्थित पद्धतीने येते. ठीक आहे, लक्षात आलं इथपर्यंत. आता सुरुवातीला टीप लॉक करायला विसरायची अजिबात नाही. आता इथं पहा एका हाताने इथं काय करायचं आहे, हा एका पद्धतीने एका हाताने त्याच पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टीला ताण देत आपल्याला ही क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायची असते. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा क्रॉसपट्टी जोडून घ्या. ठीक आहे, इथं थोडंसं पुसर थोडंसं व्हिडिओ अधूनमधून येत असे. इथं मोटर बसलेली आहे ह्याची, त्यामुळे व्हिडिओ जर करताना कॅमेरा हल्ला इकडं तिकडं मोबाईल, तर मग थोडंसं पुसत अधूनमधून थोडं सेकंद येतं. ठीक आहे, पण जास्त येणार नाही याची काळजी मात्र नक्की मी घेतलेली आहे. इथं सुद्धा आपल्याला आता कट मारून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे सुद्धा कट मारून घ्या, म्हणजे आपला गोट व्यवस्थितपणे येतो. इथपर्यंत समजलं. आता अशा त्याच पद्धतीने आपल्याला इथं सुद्धा आपल्याला पलटी करून अशा पद्धतीने कापड घ्यायचं आहे, आणि इथं पुन्हा एकदा अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे, आणि इथं खाचेवरती आपल्याला व्यवस्थित टीप टाकून घ्यायची असते. पहा इथं आपण टीप टाकून घेतली आहे. अशा पद्धतीने आपला गोट रेडी झालेला आहे. ठीक आहे, जास्त व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी अगोदर इथे हा पूर्णपणे गोट बसवताना दाखवलेला नाही. इथे एक्स्ट्राचं कापड राहिलेलं जे असतं ना ते कट करून घ्यायचं आहे गोटचं. इथं सुद्धा पहा एक्स्ट्राचं कापड जे राहिले ना ते इथं कट करून घ्यायचं आहे. थोडंसं धागेदोरे निघलेले. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपल्याला बरोबर आता बॅक पार्ट समोर ठेवायचा आहे, आणि बॅक पार्टवरती बरोबर फ्रंट पार्ट आपल्याला ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला इथं शोल्डर जॉईन करून बाहे बसवता येते. पहा अशा पद्धतीने. आता हे सर्व पूर्णपणे दोन्ही एकावर एक ठेवलं की अजून एक टिप आहे व्यवस्थित आपली बाहे आणि फिटिंग व्यवस्थित येण्यासाठी. एकावर एक इथं ठेवलं, दोन्ही पार्ट इथं ठेवलं की पहा इथं शोल्डर जॉईन करून एक गोष्ट अजून करायची आहे, ती लक्षात घ्या. दोन्ही पार्ट इथं आपल्या समोर ठेवून व्यवस्थित सरळ आहेत का ते पाहायचं आहे. पहा अशा पद्धतीने इथं शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहे. इथं शोल्डर जॉईन करताना अर्धा इंचावरती शोल्डर आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे, कारण आपण कटिंगमध्ये अर्धा इंच मार्जिन घेतलेलं होतं, वरती अर्धा इंच. ठीक आहे, लक्षात घ्या. अर्धा इंच आपल्याला अर्धा इंचावर मार्किंग करून आपल्याला अर्धा इंचावर इथं टिप मारून घ्यायची आहे. या अर्धा इंच टिपवरती बरोबर टिप मारून तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे, आता अशा पद्धतीने, आणि ह्याच्यावर पुन्हा एकदा टिप मारून घ्या, म्हणजे डबल टिप इथं मारून घ्यायला विसरत जाऊ नका. टिप लॉक कराय सुरुवातीला आणि शेवटी विसरत जाऊ नका. धागेदोरे एक्स्ट्राचे राहिलेले कट कराय विसरत जाऊ नका. ठीक आहे, आता इथं हा सुद्धा पार्ट आपल्याला व्यवस्थित समोर आहे या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे, आणि आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायची आहे. शोल्डर जॉईन करताना व्यवस्थित पार्ट व्यवस्थित समोर आहेत का, येतात का ते पाहायचं आहे. नंतर शोल्डर जॉईन करून घ्यायची आहे. लक्षात घ्या. दोन्ही पार्ट एकसारखे धरायचे आहेत व्यवस्थित, आणि मगच कट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. अर्धा इंचावरती इथं सुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने टिप लॉक करायला अजिबात विसरायचं नाही. ठीक आहे, इथं तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊ शकता अर्धा इंचावरती सरळ, जेणेकरून तुमची टिप सरळ येईल. सुरुवातीला आणि शेवटी टिप लॉक करायला विसरायची नाही. इथं सुद्धा डबल टिप आपल्याला टाकायची आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही शोल्डर जॉईन करून घेतलेले आहेत. ठीक आहे, आता धागा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. इथं सुद्धा एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे.
आता आपल्याला सरळ व्यवस्थित पद्धतीने हे पार्ट एकावर एक अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत. आणि अजून इथं एक गोष्ट आपल्याला करायची आहे, अजून एक इथं कटिंग करायची आहे. पहा इथं दोन्ही जे पार्ट आहेत ना, फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट हा कडेचा, तो बरोबर एकावर एक अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. आणि इथं बघायचं आहे आपल्याला दोन्ही एकसारखे पार्ट आहेत का. आणि दोन्ही जर इथले पार्ट एकसारखे जर नसतील, कमी जास्त लहान मोठे असतील, तर दोन्ही पार्ट एकसारखे आपल्याला करून घ्यायचे आहेत. लक्षात घ्या, अशा पद्धतीने दोन्ही एकावर एक पार्ट ठेवून घ्या. आणि इथं पहा इथं कमी जास्त होत आहे का, पहा इथं थोडंसं कमी जास्त होत आहे. ते एक्स्ट्राचं कापड जे आहे ना, ते आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपलं दोन्ही पार्ट एकसारखे होतील आणि फिटिंग बरोबर येईल, बाही व्यवस्थित बसेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता ही बाजू झाली आपली बरोबर दोन्ही, हे आता दोन्ही पार्ट समोरासमोर एकसारखे झालेले आपले आहेत. लक्षात घ्या. आता काय करायचं आहे आपल्याला, आता हा सुद्धा पार्ट त्याच पद्धतीने ठेवायचा आहे. आणि इथं सुद्धा आपल्याला बघायचं आहे, इथली पण आपली बाजू बरोबर कमी जास्त आहे का, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ह्या सर्व गोष्टी फिटिंग व्यवस्थित येण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. ह्या टिप्स फिटिंग व्यवस्थित येण्यासाठीच्या आहेत. लक्षात घ्या. अशा पद्धतीने इथं सुद्धा एक्स्ट्राचं कापड आहे का बघायचं आहे. बघा इथं पण थोडंसं राहत आहे, तर इथं सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. होतं कटिंग स्टिचिंग करताना जर तुम्ही शिलाईची टिप मारताना कमी जास्त कापड गेलं, तर मग थोडं एक्स्ट्रा कमी जास्त कापड असं राहतं, त्याच्यामुळे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं असतं. हे जर कटिंग तुम्ही करून घेतलं नाही, तर एक्स्ट्राचं कापड तसंच स्टिचिंगमध्ये जातं आणि व्यवस्थित काखेत फुगा वगैरे येण्याचे चान्सेस जास्त असतात. आता आपल्याला इथून पुढं आता आपल्याला बाही जोडायला घ्यायची आहे. आता आपल्याला सर्व ब्लाउज रेडी झालेला आहे. इथं बाही बसून घेतली की आपल्याला फिटिंग टाकायची असते. फिटिंग टाकताना पण एक ट्रिक आहे, टिप्स आहे, ती नक्की पहा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि छान छान कमेंट करायला सुद्धा विसरू नका. पहा इथं आता आपण बाहीचा बरोबर मध्य काढून घेतलेला होता. आणि इथं बाही धरून बघायची आहे पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट कुठे आहे. खोलगट बाजू आपल्याला फ्रंट पार्टला बसवायची असते, लक्षात घ्या. आणि उथळ बाजू आपल्याला बॅक पार्टला बसवायची असते. ती पाहूनच इथं बाही आपल्याला स्टिच करायची आहे. पहा उथळ बाजू बरोबर बॅक पार्टला येत आहे आणि खोलगट बाजू फ्रंट पार्टला येत आहे. अशा पद्धतीने आपण बाही ठेवून घेतली आहे. ही खाज बरोबर आपल्याला शोल्डरवरती ठेवायची आहे, मगच आपल्याला इथं बाही जोडून घ्यायची आहे. आणि पहा इथं बरोबर शोल्डरवरती खास ठेवलेली आहे. आणि आता मध्यापासून आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. बाही जोडताना नेहमी मध्यापासूनच बसवा. बाही जोडताना अजिबात ताण द्यायचा नाही बाहीला. बाही नॉर्मल पकडायची आहे, ताण न देता बाही बसवायची आहे. ताण देऊ नका, त्याच्यामुळे ताण देऊन जर बाही बसवली, बाही पुरणा वगैरे म्हणून, तर तुम्हाला व्यवस्थित तिथं बाही बसणार नाही. चुन्या वगैरे तिथं येणार आणि बाही अशी ताटल्यासारखी होणार. ठीक आहे, त्याच्यामुळे ताण अजिबात बाही बसवताना द्यायचा नाही. पहा इथं आता आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि राहिलेलं कापड आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता इथं पण आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. लक्षात घ्या, इथं आपल्याला मध्यापासूनच, इथं सुद्धा बाही जोडताना आपल्याला मध्यापासूनच टिप मारून घ्यायची असते. इथं आपल्याला टिप आपल्याला इथं सुद्धा मध्यापासून देऊन घ्यायची आहे. इथं सुद्धा आपल्याला बाही आपली खाली जाते, तर इथं सुद्धा कोणत्याच पार्टला आपल्याला ओढून घ्यायचं नाही. नॉर्मल पद्धतीने दोन्ही पार्ट आपल्याला पकडायचे आहेत आणि स्टिच करून घ्यायचे आहेत. इथं अजून सुद्धा आपल्या टिप्स ट्रिक्स राहिलेल्या आहेत. फिटिंग करताना नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, फिटिंग कशी टाकायची करायची ती. ठीक आहे, इथं आपली बाही बरोबर बसवून झालेली आहे. इथं बाही बसवून पूर्णपणे झाल्यानंतर ना इथं आपल्याला काय करायचं आहे, बाही जोडताना कमी जास्त कटिंग वगैरे करताना कमी जास्त कापड इकडे तिकडे थोडंफार होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे बाही तुमची जर वाढती झाली तर पहा काय करायचं ते. पण बाही कमी पडली तर काही उपयोग नाही. लक्षात घ्या. नंतर पुढं काय करायचं ते सांगते मी तुम्हाला. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. इथं आपल्याला फ्रंट पार्ट बॅक पार्ट इथं पण पाहायचं आहे. इथं बघा खोलगट बाजू पाहायची आहे, बरोबर खोलगट बाजू आपली फ्रंट पार्टला आली पाहिजे. लक्षात घ्या. आणि उथळ बाजू आपली बरोबर बॅक पार्टला आली पाहिजे. आणि बाही बसवताना अस्तरची बाजू वरती आली पाहिजे अस्तरच्या ब्लाऊजला, तेव्हाच बाही बरोबर तुमची येणार आहे. पहा इथं एक्स्ट्रा राहिलेलं कापड जी कट करून घ्यायचं आहे, म्हणजे तिथला पार्ट एकसारखा करून आपल्याला घ्यायचा आहे. ही छोट्या छोट्या गोष्टी नक्की लक्षात ठेवत जा. ह्याच्यामुळे तुमची व्यवस्थित स्टिचिंग पूर्णपणे ब्लाऊज व्यवस्थित येतं. पहा इथं आपण बाही बसवून घेतले आहे त्याच पद्धतीने. व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी इथं बाही बरोबर बसवलेली तुम्हाला दाखवलेली नाही आहे. पहा त्याच पद्धतीने इथं आपण बाही आपल्याला बसवून घेतलेली आहे. आपण पहा इथं दोन्ही पार्ट आपल्याला आता व्यवस्थितपणे सरळ करून घ्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीने दोन्ही पार्ट पकडून आपल्याला व्यवस्थित पद्धतीने काय करायचं आहे, टीप मारून घ्यायची आहे. पहा इथं दोन्ही पण बाही आपल्याला जोडून टीप मारून आपल्याला इथं घ्यायची आहे. पहा इथं बाही कशी ही झालेली आहे, तुम्हाला पुढे सांगतेच काय करायचं ते. इथं अगोदर टीप मारून घेऊया. ठीक आहे,
आता टीप मारून घेतल्यानंतर दोन व्यवस्थित कापड इथं पकडायचं आहे एकसारखं, पुढं मागं कापड होऊन देऊ नका, कमी जास्त कापड घेऊ नका. सुरुवातीला टीप लॉक करायला विसरायची नाही. व्यवस्थित दोन्ही पार्ट फ्रंट पार्ट बॅक पार्ट व्यवस्थित पकडा आणि व्यवस्थित टीप मारून घ्या. व्यवस्थित टीप मारून घेतल्यानंतर व्यवस्थित बाही पण व्यवस्थित पकडायची आहे. इथं टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. आता इथं पहा, इथं काय करायचं आहे ते आता आपण व्यवस्थित पकडलं. आता एक्स्ट्राचं जे कापड आहे ना पुढचं ते आपल्याला कट करून घ्यायचं असतं. ठीक आहे. एक्स्ट्राचं कापड आपल्या इथं कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि ते आपल्याला कट करायचं आहे. एक्स्ट्राचं कापड जे म्हणजे बाहीचं जे एक्स्ट्राचं थोडंसं कापड राहिलं होतं ना ते कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. बाही किंचित मोठी झालेली चालते, कमी पडलेली चालत नाही, लक्षात घ्या. पहा इथं आपल्याला बरोबर आता पलटी करून घ्यायचं आहे ब्लाऊज आणि ह्याच्यावरती दाब टीप टाकून आपल्याला इथं घ्यायची आहे. ही लाईन आपली सरळच आली पाहिजे. ही जर तिरकी लाईन आली तर समजायचं तुमची फिटिंग चुकली, फिटिंग व्यवस्थित बसणार नाही, ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही, लक्षात घ्या. पहा इथं दाब टीप आपल्याला टाकून घ्यायची आहे. दोन्ही पार्ट व्यवस्थित सरळ करून घ्या आणि बॅक पार्ट व्यवस्थितपणे फ्रंट पार्ट बॅक पार्ट व्यवस्थित करून घ्या आणि मगच इथं दाब टीप टाकून घ्या. अन्यथा इथं बाही जर कापड चुरगळलं दुमडलं तर व्यवस्थितपणे तिथं दिसत नाही, असा घोळ आल्यासारखा होतो. सुरुवातीला शेवटी टीपला टाकायला लक्षात ठेवा. पहा आता आपल्याला काय करायचं आहे, बरोबरपणे अशाच पद्धतीने आपल्याला ह्या साईडला सुद्धा व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे. दोन्ही पण व्यवस्थित दोन्ही कापड आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने पकडायचं आहे. पहा इथं काय करायचं आहे, सुलट बाजू वरती करायची आहे, उलट बाजू नाही. सुरुवातीला पहा इथे व्यवस्थित फिनिशिंगने टिप मारण्यासाठी फिटिंग करण्यासाठी सुलट बाजूच करायची आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला अगोदर टिप मारायची असते. अशा पद्धतीने अस्तर आतल्या साईडला करायचं असतं. पहा सुरुवातीला इथं डाब टीप टाकायला विसरायची नाही आणि व्यवस्थित इथं कडेकडेने आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे. इथं टिप मारताना लक्षात घ्या, जास्त अंतरावर टिप मारायची नाही, एकदम कडेवर टिप मारायची आपल्याला आहे, जेणेकरून आपली फिटिंगचं कापड जास्त ह्याच्यात जाणार नाही. फिटिंगचं कापड जर ह्याच्यात जास्त गेलं तर नंतर आपल्याला फिटिंगना कापड कमी पडणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे इथं कडेवरच बरोबर टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि इथं आपल्याला एक्स्ट्राचं कापड जे आपलं राहतंय ना बरोबर हे बाहीचं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. म्हणजे हे दोन्ही पद्धतीने सरळ व्यवस्थित सर्व करून घ्यायचं आहे. पहा इथं काय करायचं आहे, आता आपल्याला कापड पुन्हा एकदा सरळ करून घ्यायचं म्हणजेच उलट करून घ्यायचं आहे. म्हणजे आता आपल्याला अस्तरची बाजू वरती आली पाहिजे. पहा इथं आपल्याला दाब टीप इथं सुद्धा टाकून घ्यायची आहे. सुरुवातीला टीप लॉक करायला अजिबात विसरू नका, शेवटपर्यंत दाब टीप टाका व्यवस्थित पद्धतीने कापड पकडून. ठीक आहे. व्यवस्थित इकडं तिकडं कापड सरणार नाही वगैरे, फ्रंट पार्ट बॅक पार्ट त्याची काळजी नक्की घ्या. व्यवस्थितपणे हात असा व्यवस्थित प्लेन ठेवत जा आणि दाब टीप व्यवस्थित ह्याच्यावरती टाकून घ्या. ठीक आहे. अशा पद्धतीने ही आपली दाब टीप टाकून झालेली आहे. आता ह्याच्यानंतर आपण फिटिंग टाकणार आहोत. हा मेन पॉट आलेला आहे, लक्षात घ्या. फिटिंग टाकायची आहे. पहा आता इथं फिटिंग लाईन आपली जी आहे ना ती बरोबरच आली पाहिजे, सरळच आपली आली पाहिजे. ठीक आहे. फिटिंग लाईन आपण म्हणतो ना ती हीच फिटिंग लाईन ही व्यवस्थित आली तर म्हणायचं तुमचा ब्लाऊज बरोबर आला आहे, परफेक्ट आलेला आहे. ठीक आहे. आता इथं जिथं आपण हुक बसवतो ना तिथं आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि इथं आपल्याला बरोबर 1/4 कमरेचं माप घ्यायचं आहे. बरोबर घेतले 1/4 कमरेचं माप. आता आपल्याला इथं बरोबर 1/4 छातीचं माप आपल्याला इथं घ्यायचं आहे. 1/4 छाती किती आहे आपली 36चा 1/4 9 इंच 1/4 छाती आपली बरोबर. आणि इथं आपल्याला आता बरोबर माप ठेवायचं आहे, जिथं आपण हुक बसवतो तिथपासून घ्यायचं आहे. आणि इथं बरोबर आपल्याला दंडाचं माप टाकायचं आहे. दंडा घरी आपला किती आहे ते टाकायचं आहे आणि बरोबर आपल्याला हा पॉईंट जॉईन करून घ्यायचा आहे. बरोबर हे बरोबर म्हणजे 1/4 कमरेचा पॉईंट, 1/4 छातीचा पॉईंट आणि दंडघेरचा पॉईंट बरोबर येतोय. तिन्ही पॉईंट आपले सरळ बरोबर आले पाहिजेत. बघा ही लाईन बरोबर आपली परफेक्ट व्यवस्थित सरळ आलेली आहे. याचा अर्थ आपली फिटिंग बरोबर आलेली आहे. आता ह्याच्यावरतीच आपल्याला ह्या टिपेवरतीच आपल्याला बरोबर टिप मारून आपल्याला घ्यायची आहे. पहा आता इथं ह्या पण साईडला आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे, लक्षात घ्या. इथं दंडघेट आपल्याला टाकायचं आहे, 1/4 छाती टाकायची आहे आणि 1/4 कंबर. ठीक आहे. ह्या तिन्ही गोष्टी आपण करून घेतल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, आता हे बरोबर तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत, लक्षात घ्या. हे तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत सरळ व्यवस्थित सरळ रेषेत. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने तुम्ही टेपपेक्षा तुम्ही पट्टीचा वापर करा, लक्षात घ्या. तुम्ही नवीन शिकताय तर तुम्ही पट्टीचाच वापर करा.
ठीक आहे, रेषा लाईनिंग आखण्यासाठी इथं सुरुवातीला टिप लॉक करायला विसरू नका. ठीक आहे, आता इथं अशा पद्धतीने व्यवस्थित बाहीपाशी इथं व्यवस्थित सर्व कापड व्यवस्थित करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं कापड इथं कुठेही दुमडू नये की वगैरे फुगा चुना वगैरे येऊ नये म्हणून. आणि ह्या टिपेवरतीच आपल्याला टिप बरोबर मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने टिप शेवटी लॉक करायला विसरायची अजिबात नाही. ठीक आहे, आणि हे धागे दोरे एक्स्ट्राचे जे आहेत ना ते कट करायला अजिबात विसरायचं नाही. पहा अशा पद्धतीने आपली फिटिंग लाईन बरोबर व्यवस्थित पद्धतीने सरळ व्यवस्थित आलेली आहे. लक्षात घ्या, बरोबर फिटिंग लाईन आपली सरळ आलेली आहे. आता त्याच्या कडेने पाव इंचावरती आपल्याला टिपा मारून घ्यायच्या असतात. 2-4 टिपा आपल्याला कडेने पाव इंचावरती अशा पद्धतीने मारून घ्यायच्या असतात, जेणेकरून पुढं मागं कमी जास्त अंतर झालं तर त्याचा यूज होतो. ठीक आहे, त्याच्यामुळे हे कडेने 2-4 टिपा मारायला लक्षात ठेवा. टिपा मारत जा. पहा इथं सुद्धा आपण बरोबर मार्किंग करून पॉईंट घेतलेला होता. ठीक आहे, मार्किंग करून बरोबर पॉईंट घेतलेला होता 7.25 इंचाचा. आता इथं पण आपल्याला काय करायचं आहे, इथं बरोबर आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला बरोबर हे जिथं आपण हुक अडकवतो की नाही, तिथं पुढं घ्यायचं नाही, ते हुक अडकवतो ना त्याच्या अलीकडूनच आपल्याला माप घ्यायचं असतं 1/4 कंबरचं लूकपट्टीवरती. इथं आपण बरोबर 1/4 कंबर टाकलेली आहे. आधी इथं 1/4 छाती टाकायची आहे. इथं सुद्धा आपल्याला पुढचं अंतर सोडून द्यायचं आहे, हुक अडकवायचं जागेचं, त्याच्या अलीकडून माप आपल्याला घ्यायचं असतं. पहा इथून इकडे सुद्धा आपल्याला 1/4 छातीचं माप टाकायचं आहे. 36चा 1/4 9 इंच 36 साईजचा. आता 9 इंचावर पॉईंट आपण इथं पण घ्यायचा आहे. आणि इथं आपल्याला दंडघेर बरोबर टाकायचा आपल्याला आहे. लक्षात घ्या, दंडघेर इथं सुद्धा आपल्याला बरोबर टाकायचा आहे. आपला दंडघेर किती आहे, आपला दंडघेर 5.5 आहे, तर 5.5 वरती आपण बरोबर पॉईंट घेतलेला आहेत. आता हे तिन्ही पॉईंट आपल्याला बरोबर जॉईन करून घ्यायचे आहेत. लक्षात घ्या, तिन्ही पॉईंट आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला तिथं टिप मारून घ्यायची आहे. अशी जर तुम्ही रेष आखून घेतली तर बरोबर तुमची टिपसुद्धा व्यवस्थित त्या रेषेवरतीच येणार आणि सरळ फिटिंग व्यवस्थित येणार. पहा अशा पद्धतीने इथं रेषसुद्धा व्यवस्थित आलेली आहे, त्याच्यावरती आपण टिप मारून घेतलेली आहे, त्याच्या कडेला पण टिप मारून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने आपली फिटिंग लाईन बरोबर आलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने धागेदोरे एक्स्ट्राचे जे आहेत ना, एक्स्ट्राचे धागेदोरे इथं तुम्ही कट करून घ्या. एक्स्ट्राचे धागेदोरे अजिबात ठेवू नका. एक्स्ट्राचं जे कापड जे निघलेलं असते ना धागेदोरे, ते सुद्धा सर्व कट करून घ्यायचे असतात. त्याच्यामुळे आपली पूर्णपणे फिनिशिंग व्यवस्थित येते, ब्लाऊज व्यवस्थित दिसतो, असा खराब दिसत नाही. एवढी गोष्ट नक्की लक्षात ठेवा. ठीक आहे, आता असे इथं इकडे सुद्धा बघा धागेदोरे कसे राहिले आहेत. प्रत्येक ठिकाणी ब्लाऊज आता आपण व्यवस्थित चेक करायचं आहे आणि कुठे एक्स्ट्राचे धागेदोरे आहेत का ते आपल्याला पाहायचं आहे. आणि आपल्याला आता ब्लाऊज पूर्णपणे सरळ करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पहा इथं फिटिंग लाईन बरोबर आपली आलेली आहे सरळ. ठीक आहे, पूर्णपणे ब्लाऊज आपण सरळ करून व्यवस्थित ठेवून घेणार आहोत, पाहणार आहोत. व्यवस्थित ब्लाऊज असा जोरात झटकून घ्यायचा आहे, म्हणजे एक्स्ट्राचे धागे जे आहेत ना, दोरे आहेत ना, ते ब्लाऊजचे बरोबर ते खाली पडून जातील. पहा अशा पद्धतीने इथं आपला पूर्णपणे ब्लाऊज रेडी झालेला आहे फिनिशिंग सहित. अशा पद्धतीने आपली 36 साईजची कटोरी ब्लाऊजची कटिंग पूर्णपणे हो सकता पूर्णपणे आपली कटिंगची स्टिचिंग पूर्णपणे 36 साईजची पूर्ण झालेली आहे. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यात आपण प्रिन्स कटचा पूर्णपणे डायग्रॅम, त्याच्यानंतर कटिंग स्टिचिंग पूर्णपणे आपण स्टेप बाय स्टेप सविस्तर पाहणार आहोत. तर आपले व्हिडिओला पाहायला विसरू नका. आपले व्हिडिओ अजिबात स्किप करत जाऊ नका. आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत कंटिन्यू राहा आणि फॉलो करत जा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. छान छान कमेंट करायला विसरत जाऊ नका.